मृत्यू समोर उभा होता. सगळीकडे आक्रोश सुरू होता. पण एका 5 वर्षाच्या मुलीला हे माहीतच नव्हतं की तिचे वडील तिला कायमचे सोडून गेलेत. लोक रडत होते, पण ती मुलगी तिच्या वडिलांच्या मृतदेहाजवळ बसून एक असं काम करत होती जे पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे पाय कापले आणि डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. असं काय केले होतं त्या चिमुरड्या मुलीने? ही फक्त एक गोष्ट नाही, तर बापाच्या प्रेमासाठी असुसलेल्या एका लेकीची सत्य जाणीव आहे. गणेश क्रिएशन जीजीवर आजची ही कथा तुमच्या काळजाचा ठाव नक्कीच घेईल. एका छोट्याशा पाड्यावर विनायक नावाचा माणूस राहायचा. विनायकच्या आयुष्यामध्ये सुखापेक्षा दुःखच जास्त होतं. त्याची पत्नी परीच्या जन्मानंतर काही दिवसातच आजारपणामुळे सोडून गेली होती. तेव्हापासून परी हीच विनायकचा श्वास होती. विनायक दिवसभर शेतात कष्ट करायचा, पण संध्याकाळी घरी आल्यावर परीचा हसरा चेहरा पाहिला की त्याचा सगळा थकवा पळून जायचा. परीला नवीन कपडे घेता या म्हणून विनायक स्वतः फाटलेलं बनियान घालायचा, पण परीला कधीच कशाची कमी पडू द्यायचा नाही. तो तिला म्हणायचा, परी, तू माझी राणी आहेस आणि मी तुला जगातील सगळं सुख देईन. एक दिवस विनायक शहरातून परीसाठी एक छोटीशी बाहुली घेऊन सायकलवरून परत येत होता. अचानक वळणावर एका भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. विनायक रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. विनायकचा मृतदेह जेव्हा घरी आणला गेला तेव्हा गावात सन्नाटा पसरला होता. अंगणात विनायकला पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलं होतं. नातेवाईकांचा रडण्याचा आवाज आसमंतात घुमत होता. सगळे रडत होते, पण 5 वर्षाची परी एका कोपऱ्यात शांत बसली होती. तिला वाटलं तिचे बाबा नेहमीसारखे थकले आहेत आणि झोपले आहेत. ती हळूच उठली आणि आत घरात गेली. बाहेर लोक म्हणत होते, बिचारी पोरगी उघड्यावरती पडली, आता तिचा सांभाळ कोण करणार? काही वेळाने परी बाहेर आली. तिच्या हातात तिची छोटी पाण्याची बाटली आणि एक मऊ रुमाल होता. ती कोणाकडेही न बघता थेट बाबांच्या पार्थिवाजवळ जाऊन बसली. तिने रुमाल ओला केला आणि बाबांच्या चेहऱ्यावर लागलेली धूळ आणि रक्ताचा डाग हळुवारपणे पुसू लागली. ती बाबांच्या कानात हळूच म्हणाली, बाबा, उठा ना, बघा तुमचा चेहरा किती घाण झालाय. तुम्हाला कामाला जायला उशीर होईल ना. तुम्ही झोपलात तर मला जेवण कोण भरवेल? परी एवढ्यावरच थांबली नाही. तिने तिची छोटी बॅग आणली आणि त्यातून एक बिस्किटाचा पुडा बाहेर काढला. तिने एक बिस्किट मोडून बाबांच्या ओठाजवळ धरलं. बाबा, सकाळी तुम्ही काहीच खाल्लं नाही, हे खाऊन घ्या, मग झोपा हवं तर. तिची ही निरागसता पाहून तिथे उपस्थित असलेल्या एका वृद्ध माणसाने तिला जवळ घेतलं आणि रडत रडत सांगितलं, बाळा, तुझे बाबा आता कधीच उठणार नाहीत, ते देवाघरी गेलेत. परीने त्या आजोबांकडे पाहिलं आणि मोठ्या निरागसपणे विचारलं, देवाघरून बाबा पुन्हा येतील ना? त्यांनी प्रॉमिस केले की ते मला जत्रेत घेऊन जाणार आहेत. बाबा खोटं नाही बोलत. तिचं हे वाक्य ऐकून ते उपस्थित असलेल्या तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने हंबरडा फोडला. अख्खं गाव त्या दिवशी परीच्या दुःखात सामील झालं होतं. मित्रांनो, वडील हे घराचे छप्पर असतात. ते जोपर्यंत असतात तोपर्यंत आपल्याला जगाच्या कोणत्याच संकटाची भीती वाटत नाही, पण ते गेल्यावर जी पोकळी निर्माण होते ती कोणीच भरून काढू शकत नाही. या लहान मुलीच्या भावनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यात तुमच्या वडिलांचं काय स्थान आहे? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर ही कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच भावनिक कथांसाठी आपल्या गणेश क्रिएशन जीजी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या वडिलांवरती प्रेम करत राहा, कारण ते आहेत म्हणून आपण आहोत. धन्यवाद.